दोडक्याची भाजी म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, आवडत नाही ही भाजी खायला. चला तर मग आज आपण एकदम साधी सोपी, कोणताही मसाला न वापरता एकदम झणझणीत, ज्यांना आवडत नाही ते अगदी बोटं चाटून पोसून खातील अशी ही भाजी आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. एक दोडकं घेतलेलं आहे मी, एकदम फ्रेश आहे. ते कट करून घ्यायचं, छोट्या मोठ्या साईजचं तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतील तसं घ्यायचं आहे. अगदी भरलेल्या दोडके जे बनवतो त्याप्रमाणे जरी तुम्ही कट करून घेतलात तरी चालेल. मी बारीक बारीक घेतलेला आहे. भाजीसाठी आता आपण वाटण तयार करूया. यात मी हिरवी मिरची 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, ओलं खोबरं आहे, लसूण आहे आणि भाजून शेंगदाणे टरफलं काढून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, पेस्ट बारीक होते म्हणून. आता आपण ही मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. वाटण तयार करून झाल्याच्या नंतर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण हे जे वाटण तयार केलेलं होतं ते त्यामध्ये ॲड करूया. व्यवस्थित मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरची थोडीशी जास्त टाका, मी 5 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित आता परतून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर टाकली तरी चालेल. भाजी या प्रकारे जर केली ना तर खूप छान लागते. आता व्यवस्थित तेल सुटलं ना त्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊ, हळद आणि 2 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे. आता ते परत एकदा थोडंसं व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यामध्ये जे आपण पोळी केलेले आहेत ना ते दोडके टाकायचे आहे. दोडके टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा. सिम गॅसवर परतून घेऊया. व्यवस्थित परतून झालं ना की मग आता त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे आणि परत थोडंसं परतून घेऊ. ही भाजी ना खायला खूप मस्त लागते. तुम्ही बघा, मी कोणत्याच प्रकारचा मसाला वापरलेला नाही. जे मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी होतं तेच मी ओतलेलं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे जशी भाजी लागेल पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी तयार करू शकता. ॲडिशनल याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाकायची गरज नाही. भाजी ही खूप मस्त लागते अशी. आणि आता वाटत असेल तुम्हाला थोडी पातळ, शिजल्यावर खूप छान होते, घट्ट अशी होते. बघा तुम्ही किती छान आलेली आहे भाजीला. भाजी शिजल्याच्या नंतर आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला आपली दोडक्याची भाजीची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर करून पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा चला तर मग तुम्ही पण सर्वजण या गरमागरम दोडक्याची भाजी आणि भाकरी खायला. बाय.